राम राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय जय राम कुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदि शक्ति मुक्ताबाई की जगदम्बा माता की श्री संत सखाराम महाराज की श्री गजानन महाराज के वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते देवी मी जे जे बोले ते प्रभु तुमचे शिकविले मनोनी अवधारी जो आपुले आपण देवा जगदंबा माता की सम्मार्जनोपलेपाभ्याम सेकमंडलवर्तनैः गृहशुश्रूषणं मह्यं दासवद्यदमायया गृहेषु शुश्रूषणं मह्यं दासवद्यदमायया। भगवान श्रीकृष्ण स्वतः दास्य भक्तीच्या संबंधात या श्लोकाच्या माध्यमातून उपदेश करतात आणि सांगतात की दास्य कोण्या पद्धतीने केले जावे। आज आपल्याला दास्य भक्तीच्या संबंधात चर्चा करायची आहे। बाई पुष्प हे हा तू पुष्प हे लाईनी माय मोठी माय पाहिजे तोट लोक हात पोचायला। हां तू ये बाई त्या सगळं डिपॉझिट जप्त करून श्री बी टाकला पुसून। आज आपल्याला काय पाहायचं आहे दास्य भक्तीच्या संबंधात। दास्य या दास्य भक्तीचे आचार्य आहेत हनुमानजी। इथं ठेव। कोणती भक्ती दास्य हा जो शब्द आहे ना मंडळी दास्य हा संस्कृत एका क्रियापदापासून एका व्हर्बपासून ज्याला संस्कृतमध्ये धातू म्हणतात त्याच्यापासून हा तयार झाला। तो शब्द असा आहे पहा मूळ धातू दासरू दाणे। कोणता धातू आहे तो दासरू दाणे। दासरू हा धातू आहे। दासरू म्हणजे क्रियापद आहे व्हर्ब आहे आणि त्याचा अर्थ होते दान। त्याचा अर्थ काय होते दान या अर्थाचा आहे हा शब्द। आणि आपल्या संस्कृतीमध्ये विशेष रूपानं हिंदू संस्कृतीला एवढं शब्दांचं वैभव प्राप्त झालं जगात कितीही काहीही याची निंदा होऊ द्या काही अडचण नाही पण विज्ञानाचं युग असल्यामुळे कलियुगाला खूप आळा बसणार आहे। लोकांना असं वाटतं आता विज्ञानाचं युग आलं म्हणजे कलियुग लय माजल मातल नाही। एक खूप ईश्वराचे उपकारात आपल्यावर
की विज्ञानाला काहीच नाही कळत, फक्त खरंच समजते, बाकीचं काहीच समजत नाही. विज्ञानाला धर्म नाही समजत, बाबा नाही समजत, माय नाही समजत, देव नाही समजत, त्याला फक्त काय समजते? खरं. त्याची चोच लहानही असेल, पण मात्र त्याच्या चोचीत जे आहे ते सगळं खरं आहे. लहान आहे चोच, कशी आहे विज्ञानाची? लहान आहे, पण त्याच्या चोचीत जेवढं आहे ते सगळं कसं आहे? खरं आहे. हे आपलं पुण्य आहे की या धर्माला हे वैभव आहे की सगळं त्यातून सिद्ध होते. आता एवढ्यातलं संशोधन सांगतो मी तुम्हाला. ज्योतिषशास्त्र काय सांगते? जेव्हा मनुष्याचा विवेक शक्ती सरते, निर्णय शक्ती सरते, कोणा जर सल्ला विचारली तर लगेच निर्णय देता येत नाही, किंवा आपल्याच जीवनात आपल्याला निर्णय, समजा जवयानं पोरगी आणून दिली, मग लगेच मागे पाठवून द्या का मधातल्या माणसाला बोलवा का मग महिन्यानं द्या का एक शब्द आहे स्पेशल, थंड होऊ द्या. कोणता शब्द आहे? का थंड होऊ द्या. म्हणजे असे काय करा, विवेक नाही सुचत. तर आमच्या ज्योतिषानुसार काय आहे, मी तुम्हाला या दासरूदानेवरून निघला आता, पण सांगतो 2 मिनिट घेतोच, तुमची काही अडचण नाही. पण तुम्ही देताच मला 2 मिनिट देता ना? अजून 2 दिवसही घेतले चालतात आहे ना. तर चला, हे असते कुंडली मंडळी. मग याच्यात काय असते? समजा ग्रह आहे, आता शनी आहे, बुध आहे, गुरु, हे जे ग्रह आहेत की नाही, राहू, हे विवेक, वाणी, बुद्धी यांच्यावर इफेक्ट करणारे ग्रह आहेत. हे जेवढे मी सांगितले, शनी, बुध, गुरु, राहू, हे आपल्याला म्हणजे आपल्या याच्या संबंधात विचार करणारे आहेत. म्हणजे बुध जर बिघडला तर वाणीतला रस जाते, त्याच्या वाणीत गोडवा राहत नाही. आता लोक त्याचं ऐकत असतात आणि मधातच त्याचं ऐकणं बंद करतात. काय तो माणूस सुद्धा आहे का म्हणतात, कोणी ऐकत नाही. वाणीतला रस जाते, वाणीत शक्ती राहत नाही, असं घडत राहते. बुध जर बिघडला तर लवकर सुचत नाही. रोजचं ठरेल काम आहे, रोजचं ठरेल आहे की सकाळी उठता बरोबर उस्तीखाली हात घालायचा आणि तंबाखूची पुडी काढायची, ठरलेलं काम आहे. आणि जवळच चुन्याची डब्बी असते ते काढायची, तात्पुरता चुना घेऊन घोट्याचं आणि तोंडात टाकायचं, आणि मग लगेच उठलं की डब्बं घ्यायचं आणि लगेच जायचं. तिकून येऊस्तोवर चहा केलेला तयारच लागते आणि तो प्यायचा, आणि तो पेनं झाला की लगेच बाहेर जाऊन तापावर बसायचं. तुम्हाला वाटलं वावरात चालला काय? बाहेर जाऊन तापावर बसायचं. तर ती कोणी भेटला तर बिडी ओढायची, नाही तर गुलांदात घासायची आणि तापात थुक्याचं, सगळं ठरेल आहे. पण तरी एखाद्या दिवशी उठला, 6 वाजता उठून बसते ना 8 वाजेपर्यंत आथरुणावरून उठतच नाही, सुचत नाही. काय सुचत नाही गड्या? तंबाखू खाय, सुना तटीच पडेल आहे, मग खात डबं घेऊन जाय, ती कुणाला की चहा पे, मग तापावर जाऊन बस, ठरेल आहे की नाही? पण ठरलेल्या कामातही सुचत नाही. कामं ठरलेले आहेत पण तरी सुचत नाही. समजा बुध मंद झाला, हे आमचं विज्ञान, हे शास्त्र सांगते. याच्यात विज्ञानानं अजून तोंड नाही घातलं, पण पुढचं सांगणार आहे मी तुम्हाला. तर आता हे सिद्ध झालं की हा जो बुध ग्रह आहे ना, हा आपले किरण हिरव्या रंगातून, आपल्या म्हणजे हिरव्या रंगातून ते किरण शिरतात. बुध ग्रहाचे किरण हिरव्यातून शिरतात. मग काय आयडिया काढली आता की ज्याला बुध मंद असेल त्यानं हिरवा चष्मा लावायचा. कसा चष्मा लावायचा? जमलं का? जमलं आला चष्मा. चला, तर कसा चष्मा लावायचा? हिरवा. फक्त गांधीजीचा जमला एवढंच. हिरवा चष्मा लावायचा. तर त्या हिरव्या चष्म्याच्या काचातून किरण बुधाचे तुमच्या डोक्यात घुसून तुमची निर्णय शक्ती वाढते. मी तुम्हाला सुचते, बुजते, तुमची बुद्धी ठिकाणावर येते, तुमचे विचार वाढतात. हिरव्या रंगाचा आणि बुधाचा संबंध आहे हे आमच्या शास्त्रानं आधी सांगितलं, पण आज विज्ञानाने सिद्ध केलं. हे खूपच चांगली गोष्ट आहे आपल्या धर्मासाठी. पण हेच काम शनी करते बिघडला कधी तर. हा काय करते? शनी तुमच्यात भ्रम तयार करते. शनी नीतिप्रिय ग्रह आहे ना, न्यायप्रिय आहे. त्यामुळे तुम्हाला म्हणजे नको तेच नियम तुमच्याकडून तयार करून घेते. म्हणजे एक स्वतःची साखळी तयार करते, ज्याचा शनी बिघडलेला तो माणूस, त्याची रूल तयार करते, त्याची नियमावली. असंच झालं पाहिजे, ह्याच वागलं पाहिजे. मग त्या नियमात जर बायको नाही वागली, माय नाही वागली, पोरग नाही वागली की शॉर्ट सर्किट.
भन काटे फेकते, मग शनी बिघडला कधी तर. पण त्याचे ते नियम अति असतात, ते व्यवहाराला लागून असतात. पण तो न्यायप्रिय ग्रह आहे ना शनी, आणि तो बिघडला. मग बिघडला आणि न्यायप्रिय आहे, मग त्याचा बिघाड बी कशात होणार आहे? न्यायातच. मग तो अति न्याय तयार करते, अति नियम, अतिच धर्म, अतिच काही असं असं होत राहते. आपले नांदुऱ्याचे बडे साहेब आमच्या गावातली केस गेली. आमचे गावातले पोलीस पाटील बबन मामा म्हणून, त्या त्यांना अटॅक आला. ते सिरियस पेशंट. आता एकदमच अशी चालूच पडली ती बाई. आणि असं म्हणतात की त्या आत्या घरीच गेलेल्या होत्या, पण तो आता ते डॉक्टरच असल्यामुळे ते म्हणत न्याकडे हो, थोडंसं काही असेल, पण त्यांना समजलं, पण नेलं. तर त्या दवाखान्यात नेलं तर डॉक्टर साहेब पूजा झाल्याशिवाय उठत नाही. तुम्ही कलकत्त्याला न्या, खामगावले न्या, शेगावले न्या, अकोल्याले न्या. आता ते पेशंट तटलोक चालणार आहे काय? आता ते पेशंट जे इतकं सिरियस आहे ते खामगाव लोक जाईन, अकोल्या लोक जाईन काय? आणि खामगावमध्ये बडे साहेबापेक्षा कोण मोठं असणार आहे? आपलं पुण्य आहे की इतके मोठे डॉक्टर आपल्या जवळ आहेत समजा. आता खामगावात काय त्यांच्यापेक्षा मोठं असणार आहे? मग जा कुठं लागणार आहे? अकोला. पण अकोल्या लोक जाण्यापेक्षा तोपर्यंत तिकडे तयारी करायला लागते, करायला पुरते समजा. किडीबान, हे घर, मुरमुऱ्यान चुरमुऱ्यान, तिकडे जाण्यापेक्षा लोक तयारी होते ना तर. मग हे काय होते, शनी बिघडला की तो मनुष्य स्वतःला धार्मिक समजतो, आणि ते धार्मिकच नियम असतात त्याचे. कोणी बी जर म्हटलं त्याला अधार्मिक नाही म्हणू शकणार. पूजा अधार्मिक आहे का? देवपूजा अधार्मिक आहे का? नाही. पण त्या धर्मनियमानं कोणाचा जर जीव जात असेल तर मग कुठंतरी म्हणायला लागेल ना की त्या नियमापेक्षा याला महत्त्व द्यावं लागत होतं. असं सरळ आहे की नाही ही गोष्ट. तर शनी बिघडला की तो मनुष्य अति नियमावलीचा होतो. हे गणित आहे त्याचं. मग आता काय करायचं तुम्हाला सांगून ठेवतो, सल्ला देतो मी. आता योगायोग आलं म्हणून विषय. बदाम असते की नाही, बदाम तुझ्या मला आम्हाला तेवढं नाही समजत का बा, काय केलं नाही समजत. तसले अवघड गोष्ट आहे. त्या चितोळ्याले आमची बहीण घरात बसेल, पण आमच्या भाच्यानं काजू आणले, आमच्या भाच्यानं. आणि आमच्या बहिणीचाही भाचा येईल दिवाळीला तिच्या घरी समजा. तो भाचा 8वी 9वीतला, असं नाही की बुवा एकदम लहान आहे. आणि परिस्थितीनं बी मस्त घरचा, पण नुसतं पैशाच्या मागं लागलेले माणसं. मग यानं आणले काजू आमच्या भाच्यानं. आता आमचा भाचा तुम्ही जेमतेम सगळे ओळखता, हा घरी बसेल, आणले काजू. मग ते आता खायला तो येईल, ती बहिणीचा भाचा त्यानं तोंडात टाकलं, त्याला लागला चांगला. मग आनंद म्हणे खायनर दादा, हा आमचा भाचा म्हणते. मग त्याला वाटलं बा आजी सरक पुढे थोडीशी, सरक पुढे, हां मोठी आजी तू बी सरक पुढे, सरका पुढे थोड्या. तो त्यानं आवाज दिला आमच्या बहिणीला, मामी आनंद हे देऊन राहायला खाऊ काय? आता आमच्या बहिणीला वाटलं काय अशीन बा, काय बिस्किट टाका खाऊन म्हणे. पावशेरभर काजू, हा 10 मिनिटात गायब. मंदाबाई आली बाहेर, का रे आनंद तुम्ही काजू सांगले होते ना? गणेशदादा खाऊन घेतले म्हणे. मग आमची मंदाबाई, हो गणेश तुम्ही खाल्ले काय? तुम्हाला ते विचारलं होतं मी ना. मंदाबाईने हो बा विचारलं होतं. मग काय ते काय होतं म्हणे मामी काय माहीत, पण लय चांगलं लागे म्हणे. म्हणजे माहीतच असते सगळ्याले, असं काही नाही. आता 8वी 9वीतल्या पोराले समजा काजू नाही समजले असाही काळ असते. तर बदाम माहीत आहेत ना तुम्हाला, तर बदाम घ्यायचे आणि त्या बदामाला मोहरीचं तेल लावायचं आणि शनिवारच्या दिवशी बजरंग बलीला ते अर्पण करायचे. त्यांना शनीची पीडा सौम्य होते, विवेक सुचतो, नियमात ढिलेपणा येते, त्या नियमाला समाजाशी ताळतात झाडतात, त्या नियमानं करून घेतात. तर असो चला, दासरू दाणेवरून निघालं. दासरू दाणे हा शब्द आहे, हे धातू आहे. दासरू या क्रियापदापासून दान हे एक कॉमन नाउन, एक शब्द, एक नाम तयार झालं. क्रियापदातून नाम निघालं. जेवढी बी नामं असतात ते क्रियापदातूनच निघत असतात. दासरू दाणे म्हणजे जे दान दिलं जातं त्याला दास म्हणतात, असं त्याचा अर्थ झाला. जे दान दिलं जातं त्याला दास म्हणतात. कैकईची दासी मंथरा होती. कैकईची दासी कोण होती? मंथरा. देवकीचा विवाह झाला तर 10,000 दासिया कंसानं आपल्या बहिणीला दिल्या होत्या.
किती 10,000 दास्या कैकईनं आपल्या कैकईच्या नाही हे देवकीचं सांगून राहिलो, कंसानं देवकीला दिल्या होत्या. तसंच कैकईच्या संग एक दासी येईल होती स्पेशल, कोणती? मंथरा. म्हणजे ती कैकईच्या बापानं मंथरेला दिली होती. जी दानात दिलं जाते त्याला दास म्हणतात, त्याच्याशिवाय दास्यत्व येत नाही. तर हे दास्य भक्ती. तर हा जो भक्त आहे जो दास्य भक्तीमध्ये रममाण असतो, तर दास्य कसं करावं यासाठी भगवंत स्वतः सांगतात. सम्मार्जनोपलेपाभ्याम. हिरवा चष्मा घालत जाऊ दे बसून. ते खरंच विवेक संपन्नता येते. आणि म्हणजे तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, सगळे ग्रह सहसा प्रत्येक जणांचे एवढे प्रसन्न नसतातच त्याच्यावर. कारण कोणतेच कार्य विधीपूर्वक होत नाही अलीकडे. मग नाही काही होत तर केवळ नामस्मरण जरी व्यवस्थित झालं तरी जमते, पण आपण तेही बरोबर करत नाही. काय केलं आपण म्हणावं का हो किती करत असताना नामस्मरण करत असताना, मग महाराज माळ जपल्याशिवाय तर आपण तोंडात तंबाखूही टाकत नाही म्हणते. घ्या ना म्हणल्या का, म्हणजे याचा अर्थ माळ झाल्यावर तंबाखू टाकते बापा, तू माळच जपू नको म्हणजे तंबाखू तोंडात नाही टाकशील. एक माळ झाल्याशिवाय म्हणते आपण तोंडामध्ये. तर मग काय म्हणतात, सुपारीचं खांडही खात नाही. खातं खाऊन सुपारी खाणं, तंबाखू खाणं, चहा पिणं, किती जीवाचा नाश आहे हा नुसता. तर नामस्मरण जरी तुम्ही भरपूर केलं तर तुमचे ग्रह वगैरे तुमच्यावर शांत राहतात. ही ज्योतिषाचीच सल्ला आहे. ज्योतिषच सांगते असं. तुम्ही जर साधना करत असाल तर कोणता ग्रह तुम्हाला पीडा नाही देत, पण ते करत असते आपण. भास्कर भाऊ आज किती झालं तुमचं? नाही काय? हा बाळूभाऊ तुमचं 32. रायपूरभाऊ तुमचं 50,000 झाला. काल रायपूरभाऊचं 1,25,000 जप झाला होता. तुमचं किती झालं? 22,000. कोणाला विचार किसना भाऊ कुठे आहेत? का किती झालं? किती? 11,000. मस्त छान चालू आहे. याचं तुम्हाला लगेच्या लगे फळ नाही दिसणार, पण नक्की दिसन, 100% दिसन. तुझं महाराज हे अंधश्रद्धा आहे का, उगं वेळ जाते. मग तुम्हाला आधार काय आहे सांगा, कोणाच्या आधारावर जगता? जगातला कोणता धर्म असा आहे बरं की जो तुम्हाला केवळ आधुनिकच जगवते? काही एक म्हणजे काल्पनिक शक्ती म्हणा किंवा एखादी आवृत शक्ती, लपलेली शक्ती जिच्यावर विश्वास ठेवायला सांगत नाही, असा कोणता तरी धर्म आहे? मुसलमान प्लास्टर करता करता लगेच सांगतात, कुराणामध्ये तर महाराज आमच्या एवढं सांगेलं आहे म्हणतात, लगेच सुरू करतात. मग त्यांना त्यांचा धर्म, ख्रिश्चनाच्या गोष्टी सांगते. आपण हिंदूच फक्त अश्रद्ध होऊन राहिलो. जबरदस्तीनं काय पण श्रद्धा ठेवा. तर सम्मार्जनोपलेपाभ्याम. सम्मार्जनोपलेपाभ्याम सेकमंडलवर्तनैहि. सेक मंडल वर्तनैहि गृह शुश्रूषणं मह्यम. गृह शुश्रूषणं गृहशुश्रूषणं मह्यम दासवद्य दमायया. हे प्रभू दासवद्य दमायया. भगवंत स्वतः सांगतात माझं दास्यत्व म्हणजे काय, काय काय करायचं तुम्ही म्हणजे माझं दास्यत्व होईल. नंबर 1 सम्मार्जन.
सम्मार्जनोपलेपाभ्याम सेकमंडल वर्तने. सम्मार्जन मंदिर झाडणे. उपलेपाभ्याम म्हणजे लिपणे वगैरे. अजून सेक सडा शिंपडणे. मंडलवर्तन म्हणजे रांगोळी. मंडलवर्तन म्हणजे काय? रांगोळी. देवाच्या समोर रांगोळी वगैरे काढणे. गृह शुश्रूषणम भगवंताच्या मंदिराच्या ज्या ज्या काही प्रकारच्या सेवा असतील, जशी उपस्थित होईल तशी त्या सगळ्या करणं, याला दास म्हणतात. तो माझा दास आहे. म्हणजे तुम्ही देवाच्या समोर रांगोळी काढली, दास्य भक्ती. सेक म्हणजे काय? सडा शिंपडणे. सडा शिंपडणे. शेक. सम्मार्जन सारवणे, झाडणे. उपलेप लिपणे वगैरे. गृह शुश्रूषणम म्हणजे ज्या काही भगवंताच्या मंदिरातल्या सेवा असतील त्या सगळ्या करणे. ह्या करणाऱ्याला दास म्हटलं जातं. दास. ध्यान ठेवा. काय म्हटलं जातं त्याला? दास. आता तर हे असं कामं करायला सांगितली की नाही जमत. एखादा माणूस आला आणि त्याला जर म्हटलं बा इना घ्या तुम्ही, आता इना कसं ते इना घ्याट म्हणजे कोणाला काय सांगा हेच तर समजत नाही म्हणते. यायला असं सांगा कोणा म्हणजे तू आहेस कोण? देवाच्या समोर सगळे सारखेच आहेत की नाही? ह्यात म्हणजे हेच तर नाही समजत म्हणजे कोणाला काय काम सांगा. सतरंजी धरा म्हटलं की काय म्हणता भाऊ, काय म्हणता भाऊ, मोबाईल काढते आणि चालला जाते. काय हो या जीवाचं. मोठे मोठे महाराज लोक फावड्यानं खळला लागले रोडवरचे. फावड्यानं जो लाखो करोडाची सप्ते करणारे मराठवाड्यात आम्ही पाहिले. बस गाडी घेतली नवीन, गेला चक्कर मारायला आला, निरोप आला, मागून लोक फावडंच घेऊन गेले ते महाराजाला गोळा करायला. सारखंच आहे या देहाचं काही नाही. थोडासा 5-10 मिनिट इना घेतला तर काय वाया जाऊन राहिलं बरं. आता आमच्या गावात एक दिवस इना एका गळ्यात द्याला आणि तो आता मी 2 मिनटात येतो म्हणे, आलाच नाही. मग एक जण आला त्याला म्हणे हा घेणार आहे म्हणे. तुझ्या जो कोण द्याला म्हणजे पुंडलिक भाऊ ना. हा पुंडलिक भाऊच्या घरी इना घेऊन. खरोखर घटना. इना घेऊन त्याच्या घरी. एक मराठवाड्यातली गोष्ट, एक मुंबई. ह्या खऱ्या खऱ्या घटना सांगतो. हे आमच्या गावातली आहे इना घरी. मराठवाड्यातली गोष्ट ना. एक जण इना वाजून राहिला आणि मोबाईलचा जमाना, मोबाईल होता त्याजवळ, चालू त्याचं राम कृष्ण हरी राम. घरातला करता हरता माणूस असेल, मोठा माणूस 4 चौघातला आला, कोणातरी इना गळ्यात घातला यायला नाही म्हणता आलं नाही आणि त्या घालणाऱ्याने दिला आणि तो वापसच आला नाही. मग आता हा करता हरता यायला आला फोन, बाबा म्हैस बस उठ करून राहिली म्हणे. आता म्हैस बस उठ आलं ना तुमच्या लक्षात? उठून राहिली आणि बसून राहिली. आता याचं मन लागीन काय? 30-35-40 हजाराची म्हैस भाऊन ते बैस उठ करून राहिली आणि वावरात फक्त पोरं एक शांती पोरगी फक्त जायल. आणि आता काय करा? रामकृष्ण हरी वावरात. म्हशीची डिलिव्हरी केली तर लोक इना खुटीले. ते सगळं झालं, हात पाय धुतले, मस्त इना गळ्यात, मंदिरात रामकृष्ण हरी. करीन काय? ही खरोखरची घटना. आणि अजून एक खरोखरची सांगतो तुम्हाला, मुंबईतली. ते इना वाजून राहिला एक जण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तो एकाने एका गळ्यात गुतवला तो चालला गेला. मग याला असं वाटलं आता कोणी येऊन नाही राहिलं, पोट फुगलं, सुला जायचं. कोणी 2 मिनटाची सुट्टी द्यायला तयार नाही. आला बाहेर, मंदिराच्या बाहेर. एक 407 उभं होतं, त्याला दिला इना लटकून. मग आता करीन काय? कुठे ठेवीन अंदर? त्याला वाटलं मग लगेच लगे घ्यायला बरं, नळावरचं पाणी घेतलं की इना पर पायात आला, कोणीच दिसलं नाही. मग इना वापस घेऊन जायपेक्षा त्याला वाटलं 407 आहेत, त्यानं 407ला लटकवला. आता लय आल्यामुळे लवकर उठीन काय? पुरा बसेल. तो मॅटेटोवाला आला बी आणि त्यानं ते टेम्पो सुरू केलं आणि गेला घेऊन. हा मागं त्याच्या ओ मा इना, हो मा इना. आता कशाचा इना? कोणाचं होतं 407? त्याला फोन केला, भाऊ तुझ्या टेम्पोला आमचा इना लटकेलाय. मागून 2 जण गेले, इना मनातच पडेल. अशी सगळी स्थिती आहे. तुमचा मोठेपणा लहानपणा तुम्ही जगात मिरवा, तसं तर तो कुठंच मिरवू नये.
आणि तुम्हाला धक्का लागेल मानाला, अशा ठिकाणी मग तुम्ही जाऊच नका. जर तुम्हाला मानाबिनाचं वाटते ना, तर अशा ठिकाणी पाऊलच टाकू नका. इतके भयंकर लोक झाले, कथा कीर्तनात बसले, सरक म्हणलं फक्त किंवा सरक घ्या. आता सरक म्हणण्यामध्ये काय करायला लागते, बघ सरक, पुढे जाय, पुढे तर पुढे बुवा, पण काही जागा तर ते हाल ना जागे येऊन नुसतं सरक म्हणलं तरी आता ह्याच्यात का आहे बुवा सांगा बुवा. तुम्ही जर इतके मानी असाल ना मंडळी की तुम्हाला हू म्हणायचं धू लागते, तुम्ही माणसंहीत येऊच नका. इकडेच असंच इकडे तिकडे पाखरं घालायचे, इकडे तिकडेच जाऊन बसायचं, दुरून ऐकायचं, माईक सिस्टीमची व्यवस्था आहे, सगळं आहे. इतका अभिमान, इतका अहंकार हा जो वाढला ना, तर तो काय झाला, थोडा थोडा पोसल्या जाऊन राहिला समाजाकडूनच. मग तो पोसल्या गेल्यामुळे तो वाढून राहिला. एखादं झाड तुम्ही दारामध्ये लावलं आणि त्याला तुम्ही थेंबभरही पाणी टाकलं नाही, तर ते किती किती इंच वाढीन महिन्याले, वाढणारच नाही. त्याच्यात जे वल आहे तर लोक 8-15 दिवस दम मारीन, नंतर म्हणेन टाकतं का भाऊ तोंडात पाणी, टाकतं का भाऊ तोंडात पाणी, नाही टाकलं तर पडून जाईल. असंच होईल की नाही. आता तुरीनं पावर एवढी मोठी होऊन जीव सोडला, नाही कोण टाकलं पाणी. तसा हा मान पोसल्या जाते. कोणतेही सार्वजनिक स्थळं समजा, आता अशा आश्रम आहेत, या भाऊ दादा भाऊ या, बसा राव, हे राव, मानानं वाढतो, बस उठ, हे मानी प्रोसिजर झाली सगळी जगातली. कोणी कोणाकडे आला की त्याला मान देणं. पूर्वी असं नव्हते. आला पाहुणा घे, हो आले का बा, हो बस बस बाबा, हा हे घ्या, हे बाज घ्या, करा बरं सरकी, तोच बाज करे, तोच त्याच्यावर बसे. इतकं भयंकर झालं हे मानाचं की इतका मोठा रोग नाही पाहिजे बुवा. नुसती गाडी निघली, आता तुमचा विषय नाही काही, पण बाकीचं सांगतो, कोणी इकडून कोणी तिकडून. आता 15 जण इकडे आमची महाराज लोकांची तर अशी तरंबळ उडते, कोणाकोणाकडे पा निघत असताना काहीच कळत नाही. याले हात द्या, त्याच्याकडे पा, म्हणजे एकाशी घ्या म्हणे इळा आणि दुसऱ्याशी मारी डोळा. ते एकनाथ महाराजनं वर्णन केलं तसंच झालं की नाही. एकाला एक वेश्या अनेक जणांना कशी काय थोपते, अनेक जणांना कसं आपलंसं करते. एकाशी घ्या म्हणे इळा, एकाशी मारी खळा, एकाशी मारी डोळा, आणि हे बसतात. मग अरे तुले इळा द्यायला असेल पण आपल्याला खळा मारला, घ्या. आता इळा देणाऱ्याला लुटते बाबा, खळा देणाऱ्याला लुटते, फक्त नंबर. एखाद्याला कधी लुटीन तर एखाद्याला कधी लुटीन, पण लुटणंच आहे सगळ्यांना. तर तसं हे भयंकर काम व्हायला आहे. एकाला दाखवावं लागते हात, एकाला दाखवावं लागते पाय, एकाला दाखवावं लागते तोंड. घरातल्यासारखं जगा. आध्यात्मिक दृष्टीनं तुम्ही सगळेजण एक होता की नाही, तर एक घरातल्या माणसासारखं राहायचं, जसं काही एक घर आहे सगळं. आपण सगळेजण इथं बसलो की नाही, तर हे समजे एका परिवारातले आहे. मग एका परिवारातले आहे तर मग असं होते काय, समजा तुम्ही तुमच्या घरातून निघले, समजा वानखडे भाऊ तुम्ही घरातून निघले, मग तुम्ही असं करता काय, बायकोला राम राम, आईले जय श्रीराम, बापाला नमस्कार, असं करून निघायला लागते काय. म्हणजे खरोखर आहे, घरातून निघतात असं करतो का आपण, नाही करत. असं का नाही करत, त्याच्यात ते घर आहे ना, आपले आहेत आपले. आणि ज्या वेळेस असं असं केलं, समजा ते गोळी द्यायला आहे आणि तो तुमचा नाही, हे ओरिजिनल सांगून राहिले मी तुम्हाला. आता मी गाडीत बसताना काय करतो ते तुम्ही पाहिजा नंतर, पण हे तुम्हाला मी ओरिजिनल सांगून राहिलो की हे आहे खरं. ज्याले जास्तच असं असं केलं म्हणजे हे पोतेरा आहे. हा काय चालू आहे, पोते. कारण शास्त्रात नाही बसत आहे. एका हाताचा नमस्कार मनू महाराज म्हणतात, जो करीन त्याचा हात कापून घ्या म्हणतात मनगटापासून. जरी धरा आणि हात कापा, पाप नाही लागत. किती नमस्कार झाले ते तर, हाताळ्या, हिताळ्या, डोकाळ्या, हाताळ्या, जरी टाळ्या. कधी कधी नुसतं असंच करतात. काही काय का आहे हे करतात की नाही, असं खोटं आहे का आपलं रायपूर बुवा. या गाडी चालवणाऱ्याला माहीत असते ते, असा हात एक हात असं आणि त्यातच असं पाय का शीन आहे, एक हाती हँडल, एक हाताची टेकेल आहे की नाही गणेश भाऊ. पण त्यात जो थोडासा पंजा राहिला तेवढ्यात हे असं, तेवढ्यात हे असं. हे पोतेरे आहेत सगळे. हे नुसतं यानं इतकी मानाची आशा वाढून राहिली की बस विचारू नका. अवघड आहे. चला काही नाही, हे जो परावलंबी जगते त्याला डोकं खाऊन पण असं जगाच लागते. कुत्र्यावाने जीवन होईल असते बुवा. थोडंसं काम आहे ना तुमच्याशी,
तर हे किती लेक्चर दिलं तरी तुम्हाला पोतेरे फिरवाच लागतात आम्हाला, तुम्हाला पाहिजेत असते. घ्या बापो, फोरवा तुमच्या तोंडाहून ह्याच्याहून सगळीकडून, भयंकर काम होईल. अशाच नाही ठेवायची. कथा कीर्तन प्रवचन श्रम याचं ऐकायचं, उभं राहायचं. बापा जय श्रीराम या. एक आयडिया देत तुम्हाला, खाली नजरीत नजर घालून उभंच राहायचं नाही मोठ्या माणसाच्या कधी, म्हणजे तुमच्या तोंड पाहून त्याला असं असं करायचं कामच नाही पडत. आता गणेश भाऊ असं करायला लागते ना, मला इटाईसाठी आहे की नाही गणेश भाऊ? चला, मी प्रयत्न करत असतो असा की जो माझ्या संपर्कात आला मी त्याला घरातला मानायचा. पण काही काही घरातले म्हणून प्रवेश करतात, हाही एक अनुभव आला. आपण एखाद्याला जवळचं समजा की बा तुझं मला टेन्शन येऊ नये, हा एक माझा आधार व्हावा म्हणून एखाद्याला आपण जवळ करा. पण 4-8 दिवसांनी त्याला ते आपण एवढं जवळच होतो ना, आपल्याला त्या दिवशी कसं काय नाही म्हटलं, हो तिच्यापणे धरू जाता संग तव तो होतो बाधक. भास्कर भाऊला मी जवळचं काय करतो, टेन्शन नाही, आपलं एक आहे, आपला माणूस आहे. उलट काही टेन्शन आलं, काही संकट आलं तर आपल्याकडूनसाठी. पण त्यांच्याशी गोड बोलण्याचा त्यांनी अर्थ काय करावा, परिवारातला असा अर्थ करावा. तर ते अर्थ काय करतात, आपण इतक्या जवळचं असून मग, अरे जवळचं असून तर मग टेन्शन नाही ना. खूप झालं हे. तुम्ही समजा याच्यावर उपाय काय, याला काहीच उपाय नाही. तोंड ठेसत जा, डोक्षे घेत जा, भांडणं करत जा, इटवत जा, याचं त्याच्याशी त्याचं याच्याशी, ह्या महाराजाची इटव, त्या महाराजाची इटव, शेजाऱ्याशी इटव, इनीशी इटव, आणि असंच करत करत एकालाही चांगलं नाही, असेच मरून जात जा. याला काहीच उपाय नाही. तुम्ही जर मनाचे जदलोक शहाणे होत नाही ना, तर लोक ब्रह्मदेवाचा बापही तुम्हाला सुख नाही देऊ शकत. प्रत्यक्ष 33 कोटी देव आले आणि तुम्हाला तिळा एवढं सुख नाही देऊ शकत. इतका मान असते का कुठं, इतका मान. कुत्र्यावानी जीवन झालं बा. जसं कुत्र्यानं कुटक्यासाठी दारी फिरावं ना, तर तसं एवढ्या मानासाठी नुसतं हात द्यायला फिरते, कोणी नजर पायासाठी फिरते, कोणी असं. इतकं असते काय, असं वाटते सगळं सोडून द्या, जगणं मुश्किल व्हायला. पण ते असं व्हायला, कमली मेरी को छोडती मगर मैं कमली को नाही छोडता, असं आहे. म्हणजे धरवतही नाही, सुटतही नाही, अर्ध्या मधातला आहे आपण, म्हणून टेन्शन येते. वैराग्यवान माणूस असला नादच सोडून देते. आणि एकदम संसारासक्त असता तर तो तुमच्या लालसा पोचते, चालते जीवन असं. तर चला, अगदी झाडावं सेक, देवाच्या दारात सडा शिंपवावं. तुम्हाला एक राजा माहीत आहे, अंबरीश राजा. काय त्यांचं नाव, अंबरीश. 24 तास असतात की नाही पूर्ण, तर त्यात ते 12 तास परमार्थ करत. किती तास परमार्थ, 12 तास परमार्थ करत, 6 तास झोपत. 12 किती झाले आता, 18 नाही, 6 तास परमार्थ, 18 मग 24 होतं. 6 तास परमार्थ, 6 तास त्याचं 24 तासाचं काय गणित आहे बा, 12 परमार्थ, 6 परमार्थ, 6 तास झोपणं आणि 6 तास राजकारण करत आणि 12 तास परमार्थ करत. 12 तास परमार्थ, 6 तास झोपणं आणि 6 तास राजकारण. आजचा राजा 24 तास राजकारण करते. किती तास, 24 तास. एक कायदा करायला घातला तर 5 वर्षात एक कायदा होत नाही, एक कायदा होत नाही. सगळे मंत्री किती तास राजकारण, 24 तास, एक कायदा होत नाही. 6 तासाच्या राजकारणात एकटा राजा पृथ्वी सांभाळे. काऊन, हा 12 तासाचा परमार्थ आहे ना. हा 12 तासाचा परमार्थ विवेक देतो, बुद्धी देते, निर्णय शक्ती देते. आणि जो जास्त परमार्थ करते त्याला निर्णयाला वेळ नाही लागत. आणि तुम्हाला समजत असेल तर समजून घ्या. केवळ अभ्यासक वृत्तीने ऐकत असाल तर तुम्हाला कळणार नाही. एक साधकीय दृष्टीने ऐकत असाल तर कळेल तुम्हाला. तुम्ही जेव्हा भरपूर वेळ परमार्थात घालता, सात्विक कार्यात घालता, सदाचरणात घालता, तेव्हा तुम्हाला देव निर्णयाचा प्रसंगच येऊ देत नाही. निर्णयाच्या प्रसंगापर्यंत पोचायच्या आधी निर्णय होऊन काम होऊन जाते. तुम्हाला निवाडा करायचा वेळच नाही येऊ देत. हे की ते, यालाच म्हणायचं ना मग आता निर्णयाचं काम आहे, हे निवडा नाही तर ते निवडा. पण तुम्ही जर भरपूर परमार्थ करत असाल तर देव तुमच्यावर निवडीचा वेळच नाही येऊ देत. निवडीचा वेळच नाही येऊ देत. तो वेळ यायच्या आधीच तुमचं काम होऊन जाते.
म्हणजे विवेकाचं कामच नाही पडू देत. म्हणून तुम्ही भरपूर जमेल तेवढं भगवंताची साधना करा. चला पुढे. तर कशाचाच अपमान नाही वाटू द्यायला पाहिजे. समार्जन काय जे असेल ते सगळे कामं करणं याला दास म्हणतात. तुम्ही म्हणाल महाराज मग हे तर सोपंच आहे. सेवा सगळ्यात कठीण आहे, बाकी सगळं सोपं आहे. त्या काशी रहस्यातली त्या दीपक भक्ताचं काय रे ते वाक्य? भोगादपि महत् कष्टम शुश्रूषायाम भविष्यति. कट्टिका ना अनिता रे किल ना अनिता केशामपि पार्श्वे ना वर्तते माम एतस्मिन् न दृश्यते समीचीनम् अस्ति कस्य पार्श्वे. भोगादपि महत् कष्टम. भोगादपि महत् कष्टम शुश्रूषायां भविष्यति. भोगादपि महत् कष्टम शुश्रूषायां भविष्यति. हा एक शब्द आहे ना. हा भोगादपि महत् कष्टम शुश्रूषायां भविष्यति. एक दीपक नावाचा भक्त होता. काय होतं त्या भक्ताचं नाव? दीपक. आणि तो गुरुजीची सेवा करे. काशी खंडातली गोष्ट आहे. मग खूपच सेवा करे. काही काही शिष्य जीवनामध्ये भेटतात आणि काही काही असे भेटतात की विचारू नका. रामदास स्वामी दासबोधात सांगेल, गेलेल्या शिष्याला चोपळणारा गुरु पडत मूर्ख. महान नालायक गुरुजी तो. ज्या शिष्यानं गुरुजीला सोडलं काही कारणानं परत त्याला मुलामा चोपळत बसायचं तर शास्त्र म्हणते ते गणितात बसत नाही. काही काही शिष्य खूप नालायक भेटतात पण काही काही एवढे गोड भेटतात की खूपच त्यांच्यावरून जीव वाळून टाका. ते एक दीपक नावाचा शिष्य एका गुरुजीला भेटला. ते नाव विसरलो मी. जे काशीला आले होते त्याला माहीत असेल. आपण मणिकर्णिका घाटावर गेलतो की नाही. मग जिथं मुडदे जाळत तिथंच एक महादेवाचं मंदिर होतं वर. आठवते काय? आपण गेलो तिकडून. जे माझ्या संघ होते त्याला माहीत आहे. आपण येत असताना त्या मंदिरापुढून आलतो. ते लाकडं बिकडं अशी बोड एवढी शिक फक्त. तर त्या मंदिरातली ही कथा आहे जी मी तुम्हाला आता सांगतो ना. ही त्या मंदिरातली मणिकर्णिका घाटाच्या वरच्या तिथली. दीपक नावाचा भक्त गुरुजीला भेटला. शिष्य एकदम उत्तम सेवक. आनंद वाटला. इतका चांगला सेवक भेटला. मग गुरुजीला वाटला तर एवढा चांगला सेवक भेटला तर मग आता एखादा आपण चांगलं काम करून घेऊ. मग गुरुजी काय म्हणले याला, हे बघ माझं अनेक जन्मातलं पाप आहे. आपली जी कुंडली असते ना मंडळी, ती आपल्या 10% कर्माचा आलेख असते फक्त. किती टक्केचा? 10%. कुंडलीवरून तुमचं फक्त 10%च कळते. मागचं 90% तुमचं उर्वरित असते. ते त्या कुंडलीत नसते आलेलं. मग गुरुजी आता मोठे आहेत, मोठे साधू आहेत, लोक त्यांचे मोठे मोठे लोक शिष्य आहेत. पण गुरुजीला माहीत आपलं मागचं पाप काय आहे. नीट आहे का सगळे? हां. मग गुरुजींनी काय केलं, त्या शिष्याला सांगितलं, दीपका तू माझी सेवा करतोस म्हणे. हो गुरुजी. मग तुझ्या सेवेच्या भरोश्यावर मी एक काम करतो म्हणे. मागच्या जन्मातल्या पापांचं मी आवाहन करतो. मागच्या जन्मातल्या पापांचं मी आवाहन करतो. ते पाप मी बोलावतो आणि ते पाप बोलावतो आणि मग मी ते पाप भोगणार. मग त्यावेळेस माझा स्वभाव बदलेल, मला वेगवेगळे आजार होतील. तर मग त्यावेळेस तू माझी सेवा करशील. असं गुरुजी कोणाला म्हणतात बळो? हा, शिष्याला म्हणतात. त्याचं नाव काय आहे? तुम्ही महादेवासारखे होऊ नका. नाही, महादेव खुश जातात, काही टेन्शन नाही. आता तर काय त्याचं नाव? दीपक. की तू माझी सेवा कर, तुझ्या भरोश्यावर मी ते पाप बोलावतो, कारण तू माझी त्या परिस्थितीत काय करशील? सेवा. तर तो दीपक म्हणे गुरुजी नाही म्हणे, मी सेवा नाही करणार. गुरुजीला वाटलं एवढं याला चांगलं म्हणत होतो आणि हे पहा कसं आहे. म्हणजे याला म्हणतात भरोश्याची म्हैस वक्तावर दूध नाही देत.
एखादा माणूस म्हणजे आमची मी 5 लिटर देते, 6 लिटर देते, थांबा तुम्ही आज आणि पाहूनच जा. बादली ठेवली, मशीन लावला, डिस्कोट आणलं का काय करावं, रोज देते ना आजच असं झालं की नाही. तसं हा दीपक एवढा मस्त माणूस आणि आज म्हणते मी सेवा नाही करत. गुरुजी म्हटले का रे, का रे? म्हणे मी तुमची सेवा नाही करणार. मग तुमचे ते पाप, त्या पापांना माझ्यावर आवाहित करा, माझ्यावर बोलवा, तुमचे पाप मी भोगतो, तुम्ही भोगूच नका. तर त्यावेळेस गुरुजीच्या मुखातला हा श्लोक निघाला. हा श्लोक निघाला. काय या श्लोकाचा अर्थ? भोगात, इथं थांबा, तचा द झाला. कोण्या सूत्राने झाला रे शुभम? हा, झलाम यशवंते केन सूत्रेने जातम रे. केन रे. हे असं आमच्या पोरेला थोडंसं म्हणजे पेट्रोल पाहिजे थोडं थोडं. ते ट्रॅक्टर घासलेटवरच चालते, कधी कधी बंद पडली कसं घोट द्यायला लागते, नाही तर मग निवांत होतात. तो आहे हा, असा शब्द आहे हा, भोगात. आणि पुढे आहे मग अपी. अपी, या अपीचे 3 अर्थ होतात. कोणते कोणते 3 अर्थ होतात रे गोंगे बा? कोणते कोणते रे? अच्छा, कोणता? हां, कोणते रे म्हातारे? ही देखील सुद्धा, ही देखील. आणि तिसरा अर्थ काय होते? सुद्धा. भोगापेक्षा ही, भोगापेक्षा देखील, भोगापेक्षा सुद्धा, भोगातपि, भोगापेक्षा सुद्धा महत् कष्टम, जास्त कष्ट शुश्रूषायाम भविष्यती, सेवा करण्यात होता. प्रत्यक्ष भोगण्यात जेवढा त्रास होत नाही त्याच्यापेक्षा जास्त कष्ट त्या माणसाची सेवा करण्यात होतं. मग दीपक म्हणे गुरुजी मी जर भोगलं तर जास्त कष्ट होतील का सेवा केल्यानं? म्हणे सेवा केल्यानं जास्त होतील. मग सेवा करतो. मग काय करतो मी? सेवा करतो. आणि गुरुजीनं सगळे पाप बोलावले बुवा, कोण्या ठिकाणी? त्या ठिकाणी जे मी तुम्हाला दाखवलं होतं. मला वाटते मी सांगितलंही होतं तुम्हाला, पण आता सगळं कोणीकडं कोणी पण तरी असत म्हणा, 90% आपल्यासोबतच असत. तर भोगापेक्षा जास्त कष्ट सेवेत आहेत. शुश्रूषायाम भविष्यती, भविष्यती म्हणजे होतील, लुट लकार आहे, भविष्य काळ आहे. सेवेमध्ये होतील, सेवा करण्यामध्ये भोगण्यापेक्षा सुद्धा जास्त कष्ट सेवा करण्यामध्ये होतील, असं गुरुजी म्हणतात. गुरुजीनं पाप बोलावले. पाप बोलावले. गोपी बघून तर सगळे पापांचं आवाहन केलं, सगळे पाप बोलावले. मग पापामुळे मंडळी भोगही बदलतो. कधी कधी काय असते, विषय लांबेल थोडा, पण मी तुम्हाला एक सोपा प्रकार असल्यामुळे सांगतो. गुरुभक्ताचं नाव काय आहे सांगा? दीपक. पा कशा हुशार पोरी. दीपक हा पा, पाच तर माझ्या ध्यानात येतात की नाही. पाप बीज पुण्यकर्म. पाप बीज पापकर्म. पुण्य बीज पापकर्म. आणि चौथं आहे पुण्य बीज पुण्यकर्म. पाप बीज पुण्यकर्म, पाप बीज पापकर्म, पुण्य बीज पापकर्म, पुण्य बीज पुण्यकर्म. हे तुम्हाला ऐकायला कठीण वाटते, समजायला खूप सोपं आहे म्हणून मी सांगितलं. पाप बीज पुण्यकर्म.
दलिंदर आहे एकदम, परिस्थिती एकदम दरिद्री, की दिवसभर कमवल्याशिवाय संध्याकाळी अर्ध खायला भेटत नाही, पुरं नाही. दिवसभर कमवल्याशिवाय संध्याकाळी पोटभर अर्ध पोटही भेटत नाही, तर पुरं तर दूर राहिलं, इतका दरिद्री आहे. पण कर्म खूप छान आहे. कर्म कसं आहे, पण तरी उपाशी राहून राहिला, पण तरीही पाप नाही करत. वर्तमान कर्म मात्र कसं आहे, त्याचं एकदम चांगलं आहे. वर्तमान कर्म छान, याला काय म्हणायचं सांगा. तुम्हाला ते कळणं गरजेचं आहे. नुसतं ऐकून पुण्य होते यानं धर्म वाढत नसते, यानं येड्या भोळ्याची संख्या वाढते. कीर्तन ऐकलं, काय शिकले बाबा, कीर्तन ऐकल्यानं पुण्य होते. त्या पुण्याचं काय लोणचं घालता का नुसत्या, ते पुढे कामात पडणार आहे. तुम्ही आता ज्ञानी झाले, 4 गोष्टी बोलले, तर आपले लोक हिंदू ही जाणकार आहेत, बोलके आहेत, त्यांनाही धर्माचं कळते, हे गरजेचं आहे. तुमची नीतिमत्ता पुण्यानं नाही सांभाळल्या जाणार, तुमच्या ज्ञानानं सांभाळल्या जाईल. तुम्ही हे समजून घ्या. एखादा जर गरीब दिसला दरिद्री तुम्हाला, तर त्याची टिंगल नाही घेसाल तुम्ही. तो जर वागून चांगला राहिला तर. पाप बीज पुण्यकर्म. आता दुसरा आहे पाप बीज पापकर्म. इतका दरिद्री आहे, याच्यासारखा किंवा याच्यापेक्षाही एखादी परीक्षा शिल्लक देत, इतका दरिद्री आहे. रेल्वेत भीक मागून राहिला, बोटं कटेल आहेत. बोटं कटेल कळते ना तुम्हाला, हातापायाचे बोटं कटलेले आहेत, ओठ कुणीकडे आहे, डोळा इचकेला आहे, शरीर स्वास्थ्य नाही, दरिद्री आहे. आणि 1-1 रुपया गोळा करून राहिला गाडीत फिरून. सगळे गोळा करते आणि गोळा करते आणि पेते, गोळा करते आणि दारू पेते. दरिद्री आहे म्हणजे काय आहे, पण पेते म्हणजे काय आहे, दरिद्री आणि कर्महित म्हणजे कर्म खराब है ना. वर्तमान हा शब्द कॉमन ध्यानात ठेवायचा. कर्म खराब सोपं आहे ना, समजून राहिलं ना तुम्हाला, समजायला सोपं आहे म्हणून मी सांगून राहिलो ते. आता पुढचं काय आहे, पुण्यबीज पापकर्म. पुण्यबीज पापकर्म कर्म. गर्भ श्रीमंत. कसा 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 गर्भ श्रीमंत. गर्भ श्रीमंताचा अर्थ कळते का तुम्हाला, गर्भात असतानाच श्रीमंत, त्याला गर्भ श्रीमंत म्हणतात. लोक त्या गर्भाला गर्भ करतात, गर्भ श्रीमंत म्हणतात, कोणी गर्भ श्रीमंत म्हणते. तर शब्द काय आहे तो खरा, गर्भ श्रीमंत. गर्भ श्रीमंत म्हणजे काय, गर्भात असतानाच श्रीमंत. तो आईच्याच पोटात वाढून राहिला तरी बाहेर येताबरोबर एखादी कंपनी त्याच्या नावानं होणार आहे. गर्भ श्रीमंत, इतकं पुण्य आहे. पुण्य बीज. आणि जन्माला आला की लोकायला पिडा करायला सुरू. कर्म कसं आहे त्याचं, खराब. जसं तसं वरचं घ्या. आता पुढे आहे पुण्यबीज पुण्यकर्म. कसा आहे हा, गर्भ श्रीमंत. कसा आहे, गर्भ श्रीमंत. आणि कर्म छान है ना, कर्म छान. नाथ महाराज, एकनाथ महाराज गर्भ श्रीमंत होते. एकनाथ महाराजच्या घरी रोज पुरणाच्या पोळीची पंगत असे, रोज पुरणाच्या पोळीची पंगत असे. एकदा महाराजांच्या घराच्या मागून अंत्यज चालले आणि त्या काळात लाग बाट शिव सावलंय असे. मग ते तोळाचा तोळा चालला आणि तो महाराजच्या घराच्या मागे उभा राहिला. संतांनी किती जातीयवादाचं निर्मूलन केलं, कसे वागले याचं हे उदाहरण आहे. तरीही हिंदू धर्मात जातीयवाद पोचल्या कसा गेला आणि कसा काय पोचल्या जातो हे आश्चर्य आहे. ते थांबले तिथं आणि त्याची चुळबुळ चालू. गंगी म्हणते संगीले, संगी म्हणते भंगीले, भंगी म्हणते टंग्याले. का रे काय वास येऊन राहिला, कसा आहे, आपल्याला हे पुरणाची पोळी कुठं काय खायला भेटणार आहे बापा. म्हणून मग भेटणार त्यांना चाला ना. म्हणे मग चाला कशाला बाबा, मग वास्त घ्या. मग त्या घराकडे तोंड केलं असे करत सगळे. आणि एकनाथ महाराजनं पाहिलं ते की हे यायले मनात आलं. एकनाथ महाराज गेले मागून. एकनाथ महाराजांना पाहता बरोबर सगळेजण रस्त्यानं लागले. महाराज म्हणले थांबा.
काय झालं, काय करत होते? त्याला वाटलं आता काय सजाच आहे, काहून तर वास घेतला म्हणून सजा, कसा काळ अशी. आता आपलं काही धळ नाही, पुढे जाशीन बाद मला नेशीन बरं संग रे. तर आपलं काही धळ नाही. एकनाथ महाराज म्हटले काय झालं? त्याच्या तोंडातून शब्द निघते काय की आम्हाला खा वाटते म्हणून? शक्यच नाही ना. त्याने जर म्हणलं खा वाटते तर चपलाच खाणं आहेत. काहीच नाही, काही नाही महाराज. उभं राहिलं तर महाराज ते बाई येत होती मागून, डबा आणत होती, भाकर आणत होती, म्हणून मग आम्ही अटी उभं राहिलो. पुढे कुत्रे होत्या, अटी जरा जागा चांगली होती म्हणून आम्ही वाट पाहत होतो. असं सुरू केलं. एकनाथ महाराज म्हणले तुम्हाला खावं वाटते का? गप राहिले म्हणजे मूकसंमती. खा वाटते का? एका जणानं केली हिंमत, म्हणे हो. म्हणे चला धरा पंगत. देवाला नैवेद्य नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, पंगत. दुसऱ्याचं अंतःकरण शांत करणं हा खरा परमार्थ आहे. नुसत्या मूर्तीला नैवेद्य दाखवण्यासाठी जीवाला दुखवणं हा धर्म नाही. हे एकनाथ महाराजांनी प्रत्यक्ष तुम्हाला करून दाखवलं. पंगत पहिले, आणि कोणाची? त्याची. कोणीच नाही दुसरा माणूस. बसली पंगत, करा जेवण मस्तपैकी. कुठूनच जातीयवाद दिसते. चोखा महाराजांचा फोटो घरात ठेवणारा आणि त्याचं ध्यान करणारा, त्याच्यावर काहीच संकट येत नाही असं कोण म्हणते? टेलर सांगा, भास्कर वडील सांगा. हा प्रत्यक्ष भगवंत म्हणतात. माझ्या चोखी याचे करीती जे ध्यान, तया कधी विघ्न पडून येते. तुम्ही सगळेजण ध्यानात ठेवा. इंटरनेटवर सर्च करा चोखा महाराज तस्वीर, चित्र, फोटो. दडदड 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 लगे फोटो येतात. त्यातला एक आवडेल तो काढा, त्याचं लॅमिनेशन करा. चोखा महाराजचा फोटो घरात लावा. आम्ही आमच्या गाडीत लावणार आहे. आता ते चाललं लेट होत. तर जर लावला फक्त त्या फोटोचं दर्शन घेतलं, ध्यान केलं नुसतं हे चोखा महाराज आहे, तर प्रत्यक्ष भगवंताने वचन दिलं माझ्या चोखोबाचं जे ध्यान करतील त्याच्यावर कोणतंच मी विघ्न येऊ देणार नाही. किती सोपा मंत्र आहे. करायचं काय आहे तुम्हाला? गणेश भाऊ तुमच्या सगळ्या वाहनात लावून द्या. आता एवढे लॅमिनेशन करायचे पासपोर्ट टाईपचे, आणि समोर एक पाषाणा, शनी शिंगणापूरच्या पाषाणासारखा एक पाषाण तो आहे चोखा महाराजांचा, तो पवित्र आहे. दुसरा कोणता फोटो नाही कामाचा. तसं चालते, पण मग तो अनेक महात्म्यांचे मस्तक त्या पाषाणाला लागेल आहेत. पंढरपूरला जो आहे ना समोर, त्यामुळे तो स्पर्शानंही पवित्र आहे. चोखा महाराजांचा फोटो सगळ्या जणांनी आपल्या आपल्या घरामध्ये लावा. एवढा जरी लावला आणि घराच्या बाहेर निघत असताना दर्शन करून जायचं. नक्की ही आफत घराच्या बाहेर चालली, हे नक्की वापस येणार आहे. रस्त्याने हिला काही होणार नाही, याची अगदी पूर्ण शाश्वती. तर कर्म श्रीमंत एकनाथ महाराज, आणि कर्म कसं होतं त्यांचं? खराब. छान. पुण्यबीज पाप कर्म रावण्या होता की नाही? असा असतो. बरं त्याचं कमी होतं का काही? 7 कोटी घरं त्याचे सोन्याचे होते. सोन्याचे किती कोटी घरं? 7 कोटी. आपल्या गावामध्ये एवढे घरं असतात का रे मोहन? जास्तीत जास्त मोजले तर 1-1.5 कोटी. एवढे 7 कोटी घरं तरी आहेत काय? 7 कोटी घरं सोन्याचे, रावणाचे. पण ते सोनं बी एक नंबर. आणि आपल्याकडे तर बापा नुसती त्या बारशा बिरशात ते बायतिळे घ्यायला बाई ठेवली. एखादी समजा असतात तर त्याच्यावर माय अर्ध्या ग्रॅमच्या तर वरच अशी. मग अर्धा ग्रॅम का अर्धा किलो झालं काय? रावणाचे घरं कसे होते? 7 कोटी सोन्याचे. आणि ते घरं असे असतील काय? इकडल्या घरात टीव्ही, तिकडल्या घरात झालं अटपलं 2 घर, मोठे अट्टालिका, 2-2, 3-3 मजल्याचे घरं. गर्भ श्रीमंत आहे, पण कर्म किती नीच होतं. रावण शास्त्रबिस्त्र शिकेल होता. त्यानं सांगितलेलं शास्त्र अजून कामातही पडते. ते सगळं खरं आहे, पण काहीच कामाचं नाही. ते आपल्या कामात पडून राहिलं, पण तो नरकात गेलाशीन पुरा पक्का. पण देवाच्या हातून मेला म्हणून देवाने त्याला नेलाशीन पुढं. महाराज त्या जटायू जेव्हा म्हणजे मरून पडले की नाही, प्रभू रामचंद्र आले तिथं. ही कथा तर माझ्या म्हणजे अशी डोक्यातच घुमते. टीकाकारांनी अर्थ केला. रामायणावर बी टीका आहेत. कितीतरी प्रकारचे रामायण आहेत. आपल्याला फक्त रामायण म्हटलं की रामायण. तर जेव्हा जटायू मरत होता, हे पीडा होत होती त्याला, तर जटायूला प्रभू रामचंद्र आश्वासन देतात, असं हे ते तुम्ही जा बुवा, टेन्शन नका घेऊ, मी सगळं हे करतो.
मग जटायू म्हणला त्या रावणाचं काय? खवळले प्रभू रामचंद्र आणि म्हणतात त्या रावण्याला सगळ्या कुटुंबासहित घेऊन येतो मी. जटायूला अधिक रडू आला आणि देवा काय तुमचा स्वभाव असेल, ज्यानं तुमच्यासाठी जीव दिला तो एकटा चालला, त्याचा भाऊ संपती आहे समुद्राच्या संपाती समुद्राच्या काठावर बसेल आणि त्याचा बाप तपून राहिला वर, सूर्य भगवान त्याचे वडील, आणि एकटा चालला, आणि ज्यानं तुम्हाला त्रास दिला त्याच्या कुटुंबासहित घेऊन येतो म्हणतात. आपल्याला वाटलं ते रागाचे शब्द आहेत, पण रामाचे शब्द काय होते? तुम्ही बिंदास्त राहा, ज्या रावणानं तुम्हाला मारलं त्याच्या कुटुंबासहित घेऊन येतो मी तुमच्याजवळ म्हणे. कुटुंबासहित घेऊन येतो मी कुठं? तुमच्याजवळ. म्हणजे आता मी कुठं जाणार आहे? मुक्तीला, वैकुंठात. आणि रावण्याला त्याच्या कुटुंबासहित घेऊन येतो. काय दयावान असेल हो देव. नाही तर होसान रावण बापू. म्हणजे असं नाही झालं पाहिजे, कारण लोक कशातून बोध काय घेतील काही सांगता येत नाही. असं जगानं पुरं रामायण ऐकलं आणि त्याला विचारलं का रे तू यातून काय बोध घेतला? पुरं रामायण ऐकलं, 7 दिवसाची कथा झाली, त्याला विचारलं का रे तू काय शिकला यातून? म्हणे मी हे शिकलो म्हणे दुसऱ्याची बायको चोरून न्यायची, जीव गेला तरी सोडायची नाही. रावणानं काय केलं? दुसऱ्याची बायको चोरून आणली, जीव गेला तरी सोडली काय महादेव? मग हे शिकलो म्हणे मी रामायणातून. म्हणजे असाही बोध घेऊ शकतात लोक, म्हणून मी सांगून राहिलो पुण्यबीज पुण्यकर्प गर्भ श्रीमंत कर्म छान. गर्भ श्रीमंतही आहे आणि कर्मही त्याचं चांगलं आहे. भोगातपि महत् कष्टम. तो दीपक जो आहे स्वभाव बदलला. पापानं काय होते? पापानं स्वभावात बदल होते, पापानं परिस्थितीत बदल होते, पापानं सगळ्या गोष्टी बदलून जातात एका सेकंदात. जे गुरुजी अखंड दयामय जगत ते गुरुजी एकदम पापात्मक स्वभाव झाला. ते पाप बीज पाप कर्म झालेत. पापच तेवढं होतं, परिस्थिती खराब, खायापियाची सोय नाही, मधुकरी मागा लागते. मग तरी तर नरम होय. हा शिष्य दीपक मधुकरी मागायला गेला, तिकून मधुकरी मागून आला की याच्यावरच तापायचं, सगळी मधुकरी घ्यायची. महाडबल गेला मधुकरीला, देत लोक पाहिलं गुरुजीनं, गेले ते आणली सगळी खाऊन टाकत. आता पापी माणूस त्याला काय सगळं आगच पेटेल, खायचा. महाराज या दीपक भक्तानं एवढी मोठी कष्ट केले, शेवटी महादेव भेटायला आलेत. मी तुला प्रसन्न आहे, काय मागायचं आहे ते माग. दीपक म्हणे तुम्हाला प्रसन्न व्हायला कोण सांगलं होतं बाबा? तुम्हाला प्रसन्न व्हायला कोण सांगलं? काही गरज नाही बा तुमच्या प्रसन्नतेची. मी माझ्या गुरुजीची सेवा करून राहिलो आणि आमचं चालू आहे. म्हणजे तुम्हाला प्रसन्न व्हायला कोण सांगलं? मधातच काहून आले तुम्ही? नाही म्हणून तुला माग पण काय ना काही, तू माझ्या नगरीत आहे, एवढं सेवा करतं गुरुजीची, माग. मग गुरुजीला मागावा, गुरुजीला विचारा. मी परतंत्र आहे, गुरुजी जे मागतील ते गुरुजींना द्या, हेच माझी मागणी आहे. आपल्याला काही नाही पाहिजे. महादेव गेले गुरुजीजवळ, काय पाहिजे गुरुजी? गुरुजीनं दगडच फेकून मारला. ते ठिकाणावर होते गुरुजी. पाप बीज पाप कर्म या परिस्थितीत होते, ना स्वभाव चांगला ना परिस्थिती चांगली. मग स्त्रीदेव आलेत आणि मग खूप मोठी कथा आहे. पण मला सांगायचं हे आहे की सेवेमध्ये खूप कष्ट असतात, महत् कष्ट असतात. शुश्रूषायाम भोगण्यापेक्षा सुद्धा जास्त. पण एवढे कष्ट जरी झाले तरीही शिष्याचं काम कसं वागणं असते. बजरंगबली याच्यासाठी एक उदाहरण दिलं जाते. बजरंगबलीचं आता 9 वाजून 10 मिनिट झाले पार. आता बजरंगबलीचं उदाहरण आहे. परत एखाद्या कोण्यातरी प्रसंगाच्या निमित्ताने आपण त्याचं चिंतन करू. 2-3 भक्त्या राहिल्या तर त्याचं सत्संग आपण आश्रमामध्ये घेऊ. आता काही इथं एवढं चिंतन होणार नाही. अभिप्रायम यो विदित्वा तू भर्तुः सर्वाणि कार्याणि करोत्यानुतंद्री वक्ता हिताना मनुरक्ता आर्यः शक्तिज्ञ आत्मेव हि सोनुकंप्य. अभिप्रायम यो विदित्वा. गुरुजीचा आपल्या आराध्याचा अभिप्राय काय आहे त्यांच्या चेहऱ्यावरून चलनढलनवरून अंदाज लावायचा आणि अभिप्राय जाणून कार्य करायचं. कार्याने करोती अतंद्री. अतंद्री म्हणजे आळस टाकून. नाही तर काही काही आळशी असतात, आळसानं युक्त कर्म करू नये. वक्ता हितानाम अनुरक्त. स्वामीचं ज्यात हित आहे असंच बोलायचं. ज्यात आपल्या गुरुजीचं आपल्या देवाचं अहित होईल असा एकही शब्द तोंडातून काढायचा नाही, उलट्या सुलट्या सल्ला द्यायचा नाही. वक्ता हितानाम आर्य, जो स्वतःसुद्धा सज्जन आहे, चांगला वागतो. शक्तिज्ञ, त्याला स्वतःच्या शक्तीचा गुरुजीच्या शक्तीचा परिचय आहे.
शक्तीला अतिक्रमण करून आक्रमण वा कोणताही व्यवहार करण्याची जो सल्ला देत नाही, आत्मा एव हसू अनुकंप्य, अशा शिष्याला गुरुजींनी, अशा भक्ताला देवाने आपलं स्वरूपच मानून त्याच्यावर कृपा करावी. मग आता का हो असे काही उदाहरणं आहेत काय, तर बजरंगबलीचे उदाहरणं आहेत, तर ते आपण पुनश्च कधीतरी चिंतन करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान ठला विठला विठला विठला.